नाही, आदरणीय विद्याताई परत परत ते सहानुभूती वगैरे बोलतायत. मुळात म्हणजे त्यांचा थोडा रेफरन्स चुकलेला आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे 2014ला अडीच असं हे आता नवीनच मी काहीतरी ऐकते. 2019ला उद्धवजी सारखं ते म्हणत होते की अमित शहांचं वगैरे काहीतरी ते वचन वगैरे अशा पद्धतीने चालू केलं. परंतु 19ला अनेक वेळा जेव्हा देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील असं जेव्हा अमित शहा म्हणत होते त्यावेळेला माननीय उद्धवजींनी कधी त्याला रोकलं नाही किंवा त्याच वेळा असं कुठे सांगितलं नाही की नाही नाही काहीतरी तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. परंतु मुख्य म्हणजे नाही 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 तुमचा रेफरन्स चुकतोय. तुम्ही नव्हता, माझा रेफरन्स नाही चुकत आहे. मी ऐका तुमचे विचार बदलल्यामुळे नाही आमचा अजिबात नाही. विद्याताई थांबा, तुम्ही बोलत होतात मी ऐकलं. ऐका, 2019ला मुळात म्हणजे लोकांनी एकत्रित मतदान केलं. लोकांनी एकत्रित शिवसेना भारतीय जनता पार्टी ॲज अ युनिट नेहमीची तर त्या पद्धतीने केलं. आणि नंतर लोकांचं मॅन्डेट कोणी झुगारलं? लोकांचं मॅन्डेट हे महाविकास आघाडी तयार झाली आणि लोकांचं मॅन्डेट या विषयावर येत असतो आणि सातत्यानं आपण 2019ला मागे जात असतो. पण आज प्रश्न आहे 2024चा. आणि या ज्याही पद्धतीनं पक्ष फुटला, एकीकडे विषय आहे तो सहानुभूतीचा आहे, दुसरीकडे एक वेगळं समीकरण आलंय. ते समीकरण जास्त सक्षम आहे का याची सुद्धा परीक्षा आहे. म्हणजे एका बाजूला सहानुभूती आणि दुसरीकडे हे स्ट्रॅटेजिकली हे जे काही नवीन अलायन्सेस झाले हे जास्त सक्षम आहेत का ह्याची परीक्षा आहे. आणि खरं तर ज्ञानदा आणि मी जो प्रश्न आपल्याला विचारला तो हाच होता की सगळ्यात पहिला आज एक्झिट पोल आहे, त्यामुळे तुमचे आकडे तुम्ही सांगा, काय किती जागा जिंकणार? सांगितलं की आम्ही 40 पर्यंत जागा नक्कीच महाराष्ट्रात जिंकू, याच्यामध्ये कोणताही वाद नाही. आता मगाशी परत आता सहानुभूतीचा जो विषय परत मी आणते की लोकांना सहानुभूतीने सरकार चालणार आहे का? मग माननीय उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष आपण पाहिलं की केंद्र आणि महाराष्ट्र कशा पद्धतीने संघर्ष आणि इगो प्रॉब्लेम सगळे चालू होते. महाराष्ट्राचा विकास थांबला होता. आम्ही तिकडे होतो पण आम्हाला ते पटत नव्हतंच ना, परंतु मारून मुटकून आम्ही होतो तिकडे. परंतु आता जे होतं सेटराईट सगळ्या गोष्टी झाल्या. 2.5 वर्ष आपण पाहतोय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी नंतर साथ दिली. महायुतीला 40+ मिळणार असं मनीषाताई म्हणतात. विद्याताई तुमचा आकडा काय आहे महायुतीचा? नाही, मी महायुतीला म्हणताय तुम्ही, तर महायुतीला एक 10 ते 15 सीट्स मिळू शकतील आणि महाविकास आघाडीला 30 ते 35च्या वरपर्यंत मिळू शकतील. कारण खूप निवडणुका जिथे जिथे आम्ही फिरलो तिथे लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद. मुळामध्ये भावनिक जो तुम्ही विषय सारखा म्हणताय तो फक्त मुंबईपर्यंत. महायुतीला किती देणार आकडा? महायुतीला 35+ देणार. त्यामुळे 35+40 10.5 असा महायुतीला आकडा आहे. उरलेल्या जागा महाआघाडीला. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.